नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आलेली आहे नवीन वॅकन्सी आयसर पुणे रिक्रुटमेंट 2022. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे यांच्याकडे ही रिक्रुटमेंट होणार आहे. रिक्रुटमेंटच्या पोस्टचं नाव आहे रिसर्च असोसिएट. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन हवं आहे MPhil किंवा PhD. नंबर ऑफ वॅकन्सीज तिथे एकच आहे आणि या पोस्टसाठी अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे 18 मार्च 2022. आयसरचा ॲड्रेस इथे आहे डॉक्टर होमी भाभा रोड, पुणे. पुणे महाराष्ट्रामध्ये ही कंपनी आहे. अजून त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स काय आहेत आपण जाणून घेऊया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च पुणे आयसर रिक्रूट्स रिसर्च असोसिएट पोस्ट. कॅन्डिडेट्स विथ ओनली MPhil अँड PhD कॅन अप्लाय. म्हणजेच MPhil आणि PhD झालेलेच ॲप्लिकंट्स तिथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर आपण पुढे पाहूयात, काही डिटेल्स दिलेल्या आहेत त्या. PhDचं क्वालिफिकेशन काय आहे तर PhD इन theoretical physics or relevant discipline. Candidates who have submitted theoretical physics or relevant discipline candidates who have submitted their thesis can apply. म्हणजेच काय तर PhDचे थेरॉटिकल फिजिक्समधले किंवा त्या संदर्भातील जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी आपल्या थेसिससाठी सबमिट केलेलं आहे ते कॅन्डिडेट्ससुद्धा अप्लाय करू शकतात इथे. त्यानंतर पे स्केल जाणून घेऊयात. पे स्केल 47,000 रुपये प्लस 24% HRA ते 54,000 प्लस 24% HRA पर मंथ बेस्ड ऑन दी एक्सपिरियन्स. म्हणजे जसं तुमचा एक्सपिरियन्स असेल त्याच्यानुसार तुम्हाला 47,000 प्लस HRA तो तुमच्या बेसिक सॅलरीवरती 24% असेल. तर इथपासून तर 54,000पर्यंत प्लस 24% HRA पर मंथ बेस्ड ऑन दी एक्सपिरियन्स. जितका तुमचा एक्सपिरियन्स असेल तितकी तुम्हाला पे स्केल म्हणजे सॅलरी ते देणार आहेत. तसेच ज्या कॅन्डिडेटने थेसिस सबमिट केलेला आहे पण नॉट कम्प्लिटेड देअर डिफेन्स, दॅट इज द कॅन्डिडेट्स विदाउट अ प्रोव्हिजनल सर्टिफिकेट ऑफ हॅव्हिंग क्वालिफाईड ऑर द डिग्री will be designated as a senior research fellow and paid ₹35,000 plus 24% HRA as per the month till the time of submission of the PhD certificate. ओके. त्यानंतर एज लिमिट पाहूयात. एज लिमिट नॉट मोर दॅन 35 years ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे 35 वर्षांपेक्षा जास्त नसावं ॲप्लिकेशनच्या डेटपर्यंत. त्यानंतर 32 वर्ष SRFसाठी, त्यापेक्षा जास्त नसावं. त्यानंतर हाऊ टू अप्लाय फॉर दी आयसर पुणे वॅकन्सी. तर वॅकन्सीसाठी कसं अप्लाय करायचं ते पाहूयात. जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील त्यांनी ॲप्लिकेशन ईमेलने किंवा प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये जी ॲडव्हर्टाईजसोबत जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तिथे, म्हणजेच काय तर जो ईमेल ॲड्रेस त्यांनी दिलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंटचा नंबर मेन्शन करून रिसर्च असोसिएट म्हणजेच RA या पोस्टसाठी असं सब्जेक्ट टाकून तुम्हाला रिलेव्हंट फोटो कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स आणि अदर टेस्टिमोनियल ऑफ सपोर्ट ऑफ दी एज, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स इत्यादी रिलेटेड पासपोर्ट साईज फोटोग्राफ इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्व स्कॅन करून व्यवस्थित फोटोकॉपी त्याचे त्यांनी दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला इतके सर्व डॉक्युमेंट्स सेंड करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्यांनी पोस्टसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. द अपॉइंटमेंट इज प्युअरली टेम्पररी अँड विल टर्मिनेट. The appointment is purely temporary and will terminate automatically without any notice or compensation on the termination of the project. म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर कदाचित तुम्हाला आफ्टर कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट रिमूव्ह केलं जाऊ शकतं, कारण ही वॅकन्सी ही फक्त टेम्पररी बेसिसवरती आहे. सो दोज हू आर इंटरेस्टेड इन टेम्पररी वॅकन्सी कॅन अप्लाय ही. परत पुढे त्यांनी दिलेलं आहे की द अपॉइंटमेंट ऑफ द ॲप्लिकेट विल बी गवर्न बाय दी टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ दी फंडिंग एजन्सी पर्टिक्युलरली ॲप्लिकेबल टू दी सेड प्रोजेक्ट. बरोबर. त्यानंतर क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब शुड हॅव बीन ऑब्टेन फ्रॉम दी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीज. जे क्वालिफिकेशन आहे ते रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्ही किंवा इन्स्टिट्यूशनमधून केलं पाहिजे. त्यानंतर प्रिस्क्राईब एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आर बेअर मिनिमम अँड मोर पोझिशन ऑफ दी सम डज नॉट एंटायटल कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर दी सिलेक्शन प्रोसेस. ओके. त्यानंतर वेअर दी नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स रिसिविंग रिस्पॉन्स टू दी ॲडव्हर्ट. तर असे काही त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की ही ॲडव्हर्टाईजमेंट ही टेम्पररी बेसिससाठी आहे, वॅकन्सी ही टेम्पररी बेसिससाठी आहे. ऑफिशियल डॉक्युमेंट मी तुम्हाला लिंकमध्ये पाठवत आहे, तिथे क्लिक. ही वॅकन्सी गरजू लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि नवनवीन वॅकन्सी आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब